मन मंदिरा गजर भक्तीचा. काहीतरी करताना काहीतरी पथ्य पाळावं लागतंच. कितीही डॉक्टर चांगला असला, अगदी डायबिटीजचा स्पेशलिस्ट जरी असला आणि आमच्या घरातला जरी असला, तरी ते सांगतातच जरा कमी साखर, अगदीच बंद करू नका नाही तर कोलमडून पडाल. पण साखर एकदम कमी बंद करू नका आणि एकदम खाऊ नका. माझं बोलणं कळलं का? असा अर्थ कळला का? धरायचंही नाही आणि सोडायचंही नाही, भोगाती अडकायचं नाही, त्यागाती अडकायचं नाही, याच्यातला सुवर्ण मध्य साधायचा आहे. कशा करता आहे हे? तसं या ठिकाणी जो आपला रोजचा विषय चालू आहे, कैवल्याही चढावा, बरं का, ते म्हणाले त्या अवस्थेमध्ये त्याने विषय भोगले काय, विषय न भोगले काय, त्या सर्वाच्या पलीकडे गेलेला आहे तो. आणि उदाहरण देतं ज्ञानोबारायांनी की घरातलं घर मोठं होतं, घरातल्या घरात चालू लागला, या भिंतीपासून त्या भिंतीपासून, या भिंतीपासून त्या भिंतीपासून. होता कुठे? घरात. चालला कुठे? घरात. निघाला कुठून? घरातून. होता कुठे? घरात. पोचला कुठे? घरात. माझं बोलणं कळलं का? काय दृष्टांत देतात ज्ञानोबाराया? हां, अरे तो कुठे पोचला? घरा माझी पाय चालिता मार्गोही तोची होय. घरामध्ये इकडून तिकडून फेऱ्या मारतोय, कुठे पोचायचं नाही, पोचलेलाच आहे. तसं जो स्वरूपानुसंधान साधतो तो त्या ठिकाणी पोचलेलाच आहे. तो जी प्रक्रिया आहे, हा आनंद भोगणं आहे. शतपावली काय, जरा जेवण झाल्यावर 10-15 मिनटं फेऱ्या मारायच्या, ते कुठे पोचण्याकरता नाही. तसं ज्ञानी मनुष्य, जीवनमुक्त मनुष्य जे कर्म करत असतो, जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, तरी तीर्थाटन कीर्तन भजन न सोडिती. जीवनमुक्त जरी झाला तरी जग हे मोहरे लावावे, जगाला मार्गदर्शन करण्याकरता तो कार्य करतच असतो. म्हणून नीट लक्षात ठेवा, ज्ञानाची उपासना करणं हा परमार्थ. ज्ञानोबारायाचा संप्रदाय ज्ञान अधिष्ठित आहे, म्हणून त्यांचं नाव ज्ञानदेव आहे. आणि कालांतराने वारकरी झाल्यानंतर ज्ञानाचं रूपांतर प्रेमात झालं आणि तेव्हापासून प्रेम हे त्यांच्या जीवनाचं आद्यभाव झाला. आणि त्यांनी आत्म्याला माऊली म्हटलं. जगातले जेवढे ग्रंथ आहेत तत्त्वज्ञानाचे काढा, भारतातले आणि भारतातल्या बाहेरचे, जीवात्मा, जडात्मा, साक्षी आत्मा, कुटस्थात्मा, हे सगळ्यांनी म्हटलं. पण आत्म्याला माऊली म्हणणारे माऊली हे एकमेव जगातले आहेत. किती आश्चर्य आहे बघा. लंडनमध्ये घडलेली गोष्ट आहे, म्हणजे कपोलकल्पित नाही. जनरल प्रॅक्टिशनर होता पूर्वीच्या काळामध्ये. आता तसं काही कोणाकडे तुमच्याकडे कंपाऊंडर नसतीलच. कंपाऊंडर हा संपलेला आहे. मागच्या काळामध्ये प्रत्येक डॉक्टर एक कंपाऊंडर असायचा. म्हणजे त्याने कागदावर लिहून द्यायची औषधं, मग तो पाऊंडरमध्ये कंपाऊंड तयार करून द्यायचा, म्हणून त्याचं नाव कंपाऊंडर. मार्बलचा असा खलबत्ता, ते मार्बलचं त्याने असं 3-4 टाकून काय असं करायचं, ते लाल टाकायचं आणि ती चिठ्ठी चिटकवायची, 3 डोसाची द्यायची. कंपाऊंडर, बरं का. तेव्हा हा मोठा डॉक्टर, आणि तो डॉक्टरची मोठी गंमत आहे त्याची. त्याच्या हाताखाली शिकायला माणसं. असं आता हे तज्ज्ञ मंडळी आहेत, त्यांच्या हाताखाली नवी शिके येतातच. आता आमच्या डॉक्टरांची मुलगी डॉक्टरांच्या हाताखाली तयार झाली, ती MD झाली. हाताखाली तयार झाली, प्रॅक्टिकल कुठेतरी पाहिजे. तसं त्यांच्या हाताखाली 8-10 माणसं होती. प्रत्येक आयटम त्यांना कळायचं. पण डॉक्टर एक आयटम अशी होती, तो काय करायचा माहिती आहे का? ते फक्त त्याच्या कंपाऊंडरला माहिती होतं. ADT फॉर 3 days द्यायचं, त्यांनी भरून द्यायचं. ते सगळे 7-8 जण बसले. म्हणजे हे कुठलं औषध आहे? DDT माहिती आहे. DDT माहिती आहे. पण मग मुंग्या बिंग्या झाल्याने ती फिरली तर ती काय होय? DDT माहिती आहे, पण ADT काय? शेवटी प्रॅक्टिस संपून जायचा दिवस आला.
ते म्हणले सर वन क्वेश्चन. ते म्हणले काय क्वेश्चन आहे? त्याला माहितीच होतं. ते म्हणले तुम्ही जे ड्रग लिहून देता आणि डॉक्टरांचं अक्षर कधीच ओळखू येत नाही. नाही, आमच्या डोळ्यांचं फार अक्षर सुंदर आहे बरं का, रेखीव अक्षर आहे, अतिशय सुंदर अक्षर आहे. पण डॉक्टरांचं ते जे काही गिजमिट करून लिहायचे की नाही ते कोणाच्या बापाला कळायचं नाही. ते त्यांच्या कंपाऊंडरला ते ADT फॉर 3 days. मग ते म्हणले सर सगळं कळलं पण व्हॉट अबाउट ADT? हां, ते म्हणले ट्रेड सिक्रेट आहे म्हणले. नाही पण म्हटले आता इतक्या दिवस तुमच्या हाताखाली आम्ही काम केलं, जाता आता सांगा की आम्हाला. हां, पण कोणाला सांगायचं नाही तुम्ही, कोणाला सांगायचं नाही. ते म्हणले हा वचन. ते म्हणले ADT शब्दाचा अर्थ काही काही पेशंटला काही झालंच नसतं. नाही, अजून पुढचं आहे का, पुढचं फार महत्त्वाचं आहे. त्यांना काही झालेलंच नसतं पण त्यांना असं वाटतं डॉक्टरला दाखवलं म्हणजे, म्हणून मी असं लिहिलं आहे ADT म्हणजे एनी डॅम थिंग. एनी डॅम थिंग म्हणजे जे दिलं असताना काहीही पेशंटला त्रास होणार नाही, गुलाबी सरवट टाक आणि देऊन टाक, ADT. आज तुम्हाला नवीन औषध सांगितलं आम्ही. ADT एनी डॅम थिंग. ते म्हणले असं आहे? ते म्हणले असं नाही, ते ADT घेऊन 2 दिवसात बरं होतं. ती बाई सांगते डॉक्टर तुमच्या हाताचा गुण बरे झाले. मी म्हणतो धन्य धन्य. हो, ही वस्तुस्थिती आहे. लंडनमध्ये हे घडलं, काय आश्चर्य आहे. ते म्हणले ADT. ते म्हणले तरी आम्ही विचार, अरे येडे आहात तुम्ही. माणसाने त्या डॉक्टरनी तपासता 2 शब्द गोड बोलायचे असते, त्याच्यात निम्मा बरा होत असतो. तो जर सांगितलं हां इथे हात लागतोय, कॅन्सर आहे, तिथेच मरेल ती, तिथेच मरेल. अहो असे पुष्कळाला होतात, तुम्ही काही चिंता करू नका, मला संशय आहे, बघू तुम्हाला बरं करू, तुम्ही काय काळजी करू नका, मी आहे ना. एवढं तरी म्हटलं तरी पुष्कळ होतं. माझं बोलणं कळलं का? हां, म्हणून या ठिकाणी कितीही विज्ञान टोकाला पोचलं तरी ज्ञान आणि ज्ञानाच्या खाली प्रेम आहे. त्या प्रेमाने जर ज्ञान प्रगट केलं, प्रेमाने जर 2 शब्द तुमचे प्रगट केले तर ऐकणारा समाधान होऊन जातो. काही नाही, तुम्ही काळजी करू नका, काही नाही, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही बरे व्हाल, तुम्ही बरे व्हाल. अहो असं म्हणा, त्याच्या मनावर संस्कार करा. तसं संत सांगतात तू काळजी करू नकोस, तू पापी नाहीस, प्रभूचं नाम घे, पुण्यवान होशील. अहो केवढा आधार झाला. मागच्यानी सगळ्यांना गाडलं नेऊन, तुझा उद्धार होणार नाही, तू पापी आहेस. अरे पापी आहे म्हणून किती वेळा टिळा लावता. एकाने पापीचं प्रवचन झालं. प्रवचन झाल्यानंतर मी त्याला म्हटलं वा तुम्ही एवढं पाप्याबद्दल का बोलता? इथे तुमच्यासमोर बसलेला एकसुद्धा वाल्याकोळी नाही. मला म्हटले म्हणजे कळलं नाही. म्हटलं वाल्या कोळ्यांनी एक माणूस मारावा आणि एक दगड टाकावा, छोटा धोंडा नाही. असे 7 रांजण बसले होते. म्हटले इथल्या बसल्याने एवढी ढेकणं सुद्धा मारली नाहीत. नाही का, मला सांगा का, सध्या तर ढेकणं नाहीत आहेत मारायला सुद्धा, आता असतील सुद्धा, ती काही संपणार नाही तशी. काय मग आता मला सांगा की कुणी ते न करून सुद्धा एवढी माणसं मारून सुद्धा त्याचं रामायण तुम्ही वाचताय आणि तो रामायण लिहू शकतो. आणि किती पॉवरने लिहू शकतो तर महाराजांनी म्हटलंय आपल्या अभंगामध्ये, कोळियाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामाधी. रामायण हे रामाच्या अगोदर झालेलं आहे. म्हणून राम प्रत्येक गोष्ट करत असताना रिफर करत होता वाल्मिकांनी काय लिहिलंय. कोळियाची कीर्ती वाढली गहन. काय संस्कार होते त्याला एवढे, काय मोठं खानदान होतं विद्वानांचं, काय होतं, काही नाही. काय केलं त्यांनी? श्रीराम राम 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 राम, श्रीराम राम 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 राम. आमच्याकडे पद्धत अशी आहे, नेताना राम राम. अगोदर रामनाम नाही. ते काही आमचं वय आहे का? मग एकाने मी म्हटलं काय रे, म्हटलं महाराज काय तुम्ही वारी वारी करता, हे का आमचं वय आहे का? म्हटलं मग काय करायचं वय आहे तुझं?
हे बघा, वयाचा जर मुद्दा काढायचा असेल तर ज्ञानोबारायांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहायलाच नाही पाहिजे होती. हा मुद्दा पहिल्यांदा लक्षात घ्या. ती ज्ञानेश्वरी 61व्या वर्षी लिहायला पाहिजे होती. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली या शब्दाचा अर्थ असा आहे, 16व्या वर्षी वाचायला सुरुवात करा, म्हणजे 61व्या वर्षीत मी वाचलो याची जाणीव होईल. म्हणून हा संप्रदाय तरुणांनी निर्माण केलेला आहे, म्हाताऱ्यांनी नाही. पण गैरसमज असा, हे काय आमचं वय आहे का? नव्हे, या वयातच जर योग्य वळण लागला तर शेवट उत्तम होतो. आणि हेच कार्य वारकरी संप्रदाय करत आहे बरं का. ज्याच्यामुळे माणसाची तब्येत बिघडते ती सगळी पथ्य वारकरी संप्रदायाने सांगितलेली आहेत बरं का. हो, तुम्हाला पटेल, कुणाला न पटण्याचा काही प्रश्न नाही आहे. इथे आज एवढ्या दिवस येत आहे, न पटण्याचा काही प्रश्न नाही आहे. मला सांगा, डॉक्टर सगळे नेहमी सांगतात औषध घ्या पण पथ्य पाळा, बरोबर आहे ना. याचा अर्थ असा आहे की पथ्य पाळल्याशिवाय औषध. एक मनुष्य डॉक्टरकडे गेला, म्हटला, डॉक्टर तुम्ही म्हणाल तेवढी फी देतो, पण म्हणजे तो शेवटच्या स्टेपला होता, लिव्हर सगळी संपली होती. कशाने ती तुम्ही समजून घ्या. ते म्हणला, म्हणेल ते फी, म्हणेल तेवढ्या औषधाला पैसे, पण प्यायला परवानगी द्या. ते म्हणले, ज्याच्यामुळे तू या स्थितीला आलायस ती परवानगी कशी देऊ? ब्रह्मरस घेई काढा, जेणे पिढा वारेल, पथ्य नाम विठोबाचे अणिक वाचे नसेवी. आत्म्याला कुणी माऊली म्हटलं नाही. जीवात्मा, जीवाशी संबंधित म्हणून जीवात्मा, जडाशी संबंधित म्हणून जडात्मा, असून निराळा आहे म्हणून साक्षी आत्मा, कूट आहे म्हणून कुटस्थ आत्मा. हे संबंधित आहेत. जीवाशी जोडला म्हणून जीवात्मा, जडाशी जोडला म्हणून जडात्मा, आहे पण अलिप्त आहे म्हणून साक्षी आत्मा. ही झाली व्याख्या. पर आहे म्हणून परमात्मा. इथे काय व्याख्या केली? प्रियाची परमसीमा. नीट लक्षात घ्या, प्रियत्वाची परमसीमा हेच माऊली आत्म्याचं दर्शन आहे. म्हणून लक्षात घ्या, ज्ञानाने जीवन परिपूर्ण आणि सुखी होतं, विज्ञानाने सुखसोयी उपलब्ध होतात, नाही का. आता हाच देवा, आता एवढ्या मोठ्या हॉलला जर पूर्वीच्या काळामध्ये दिवे लावायचे असते तर मला वाटतं सकाळपासून ते घासलेट भरणं, अमकं करणं, तमकं मशाली लावणं, कितीतरी खटपट करावी लागली असते. इथे काही खटपट करत नाही. तो येणारा येतो, माणसं आली की नाही, बटणं दाबली की तयार. विज्ञानाला मानायलाच पाहिजे. मन मंदिरा गजर भक्तीचा.